नमस्कार बंधू भगिनींनो, मी सुनैना संजय यवतकर। येत्या 20 तारखेला मतदानाचा महाउत्सव होऊ घातलेला आहे आणि आपणा सर्वांना ठाऊक आहे की नाशिक येवला मतदारसंघाचे आदरणीय ज्येष्ठ नेते, लोकप्रिय नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय भुजबळ साहेब हे घड्याळ या चिन्हावरती उभे आहेत। आपणा सर्वांना माहिती आहे की आदरणीय भुजबळ साहेबांनी विकासाची, लोकप्रियतेची अनेक कामं केलेली आहेत। या विकासाच्या कामातून साहेबांची ओळख सगळ्यांना माहिती आहे। मात्र आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या अनेक महिन्यांपासून, वर्षांपासून एक वळवळणारा किडासारखा त्यांच्या मागे लागून आहे आणि त्यांचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत। मराठा ओबीसी असा वाद त्यांनी उभा केलेला आहे। मात्र आपणा एवढेकरांना आपणा एवढीच विनंती आहे की आमचे लेकर ह्या लेकराच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली जातीचं राजकारण, समाजकारण करणाऱ्या या वळवळणाऱ्या किड्याला ठेचून आदरणीय भुजबळ साहेबांना मोठ्या मतधिक्याने आपल्याला आपला विवेक जागृत ठेवून निवडून द्यायचा आहे। तेव्हा येवलेकरांनो, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं, यावर तुमचा आमचा सर्वांचा ठाम विश्वास आहे। तेव्हा सत्याची साथ द्यायची आहे आणि आदरणीय भुजबळ साहेबांना मोठा मतधिक्याने, कारण ते आपले लोकप्रिय, लाडके, विकासपुरुष, जलपुरुष, लोकनेते, लाडके नेते आहेत आणि समतेच्या दूताला, आपल्याला न्याय देणाऱ्या माणसाला, आपल्या हक्काच्या माणसाला, आपल्या अनेक पिढ्यांपासून आपली साथ देणारा, आजोबांपासून मुलापासून नातवापर्यंत प्रत्येकाची साथ देणारा एकमेव लोकप्रिय नेता आहे। ते आहेत आदरणीय भुजबळ साहेब। यांना आपल्याला मोठ्या मतधिक्याने निवडून आणून महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा मतधिक्याचं नाव आदरणीय भुजबळ साहेबांचं असलं पाहिजे। अशा विकास पुरुषाला, समतेच्या दूताला आपल्याला निवडून आणायचं आहे आणि मला खात्री आहे की आपण आपला विवेक जागृत ठेवून अशा वळवळणाऱ्या किड्यांना ठेचून साहेबांना पूर्णतः पाठिंबा द्याल अशी आपणास ग्वाही, विनंती आहे आणि सत्याचा विजय असो एवढं मी म्हणते। धन्यवाद।